गुड मॉर्निंग मित्रांनो, आर के सायन्स टेक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आपण 11th स्टँडर्ड बायोलॉजी सब्जेक्ट याचे व्हिडिओ लेक्चर स्टार्ट केले आहेत. मित्रांनो, आपला चॅनल जे आहे ते स्टार्ट करण्यामागचा एकच उद्देश आहे की या कोरोनासारख्या प्रादुर्भावामुळे जे काही मुलांचं शैक्षणिक नुकसान होत आहे आणि बहुतांश मुले असे आहेत की त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे ते कोचिंग सेंटर्स, ट्यूशन हे सर्व गोष्टी हे लावू शकत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून आपण या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून त्यांना एक दर्जेदार शिक्षण किंवा एक स्टँडर्ड नोट्स आणि सब्जेक्टची अंडरस्टँडिंग एकदम इझी वेमध्ये कशी होणार या सर्व गोष्टींचा विचार करून आपण व्हिडिओ लेक्चर स्टार्ट करून एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. टुडेज टॉपिक इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे आजचा जो काही टॉपिक आहे तो व्हेरी IMP आहे. म्हणून व्हिडिओ जो आहे तो व्यवस्थित शेवटपर्यंत मन लावून बघा, जेणेकरून तुमचे सर्व कन्सेप्ट हे क्लिअर होऊन जातील. व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आपण चॅप्टर नंबर 1 लिव्हिंग वर्ल्ड, त्यालाच मराठीमध्ये आपण सजीव सृष्टी असं म्हणतो, या चॅप्टरमधलं आपण पहिला टॉपिक द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ याचा इन डिटेल स्टडी केला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही व्हिडिओ मन लावून व्यवस्थित बघून घ्या. मित्रांनो, आता व्यवस्थित समजून घ्या. देअर इज इमेन्स डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. दीज व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम्स आर लिव्हिंग टुगेदर ऑन अर्थ. आता तुम्हाला एक वर्ड दिसतो आहे डायव्हर्सिटी. हा शब्द जो आहे तो व्यवस्थित समजून घ्या, कारण की यावरूनच तुमचे पुढचे जे काही सर्व कन्सेप्ट आहेत ते क्लिअर होऊन जाणार. आणि या अगोदर पण तुमचे काही कन्सेप्ट हे क्लिअर झाले नसतील तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करणारच आहोत. आता डायव्हर्सिटी म्हणजे त्याला मराठीत विविधता असं म्हणत असतो, म्हणजे डिफरन्स. आता आपल्याला माहीतच आहे की प्लांट असो किंवा ॲनिमल्स असो यांच्यामध्ये आपल्याला फरक जाणवत असतो, म्हणजे डिफरन्स जाणवत असतो. काही प्लांट्स, ॲनिमल्स हे जे असतात हे थंड प्रदेशात आपल्याला आढळून येतात, काही उष्ण प्रदेशात आढळतात, काही जमिनीवर असतात, काही पाण्यामध्ये असतात, किंवा काही असे असतात की जमिनीवर पण आणि पाण्यात पण असतात. अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्यामध्ये आपल्याला विविधता दिसून येते. त्यांची हॅबिटेट म्हणजे त्यांची राहण्याची जागा, त्यांचं जे काही न्यूट्रिएंट असेल म्हणजे त्यांचे अन्न असेल, हे सर्व गोष्टी पण काय आपल्याला यांच्यामध्ये फरक दिसून येतो. आणि ह्युमन बिंगचं एक्झाम्पल घेतलं तरी पण आपल्याला त्याच्यामध्ये भाषा, जात, वंश, धर्म या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला विविधता दिसून येत असते. तुम्ही राज्यशास्त्र विषयामध्ये अभ्यासलंच असेल की आपला भारत जो आहे तो विविधतेतून एकता, हे तुम्ही ऐकलं असेल. म्हणजेच भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात पण ते एकजुटीने राहत असतात. त्याचप्रमाणे इथं बघा, दीज व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम्स आर लिव्हिंग टुगेदर ऑन अर्थ. म्हणजेच अशा वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल जे आहेत ते पृथ्वीवर एकत्ररित्या राहत असतात. ठीक आहे. In order to understand the interrelations between living and non-living things, the systematic study of these is essential. म्हणजेच लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग जे असतात यांच्यामध्ये जो काय इंटररिलेशन्स असतात म्हणजे आंतरसंबंध असतात ते व्यवस्थित समजून घेण्यासाठी सिस्टमॅटिक स्टडी जी असते ती गरजेची असते. ओके. म्हणजे यांच्यामध्ये जो काही आंतरसंबंध असतो तो समजून घेण्यासाठी एका सिस्टमॅटिक स्टडी जो असतो तो करण्याची गरज असते. इफ वी नीड टू स्टडी धिस डायव्हर्सिटी, सर्टन एड्स कॉल्ड टॅक्झोनॉमिकल एड्स कॅन बी यूज. मग अशा प्रकारचे ही जी काही विविधता, डायव्हर्सिटी आहे, डिफरन्स आहे, याचा स्टडी करण्यासाठी काही टॅक्झोनॉमिकल एड्स आहेत. याला मराठीमध्ये आपण वर्गीकरणाच्या तत्वांचे आधार असं म्हणत असतो. यांचा वापर करून आपण डायव्हर्सिटीचा स्टडी करू शकतो. मित्रांनो, राईट नाऊ वी विल डिस्कस द मोस्ट इम्पॉर्टंट 6 टॅक्झोनॉमिकल एड्स. द फर्स्ट इज हर्बेरियम, सेकंड इज बॉटॅनिकल गार्डन, थर्ड इज म्युझियम, फोर्थ इज बायोडायव्हर्सिटी पार्क्स, फिफ्थ इज झुलॉजिकल पार्क अँड 6 इज अ की. मित्रांनो, आता आपण हे जे काही 6
टॅक्झॉनॉमिकल एड्स आहेत की ज्याच्याने आपण डायव्हर्सिटीचा योग्य प्रकारे स्टडी करू शकतो, ते आपण आता इन डिटेल बघणार आहोत. दी फर्स्ट टॅक्झॉनॉमिकल एड इज हर्बेरियम. आता आपल्याला हर्बेरियम काय आहे ते व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. दी वर्ड हर्बेरियम वॉज कॉइन्ड बाय पीटन डी टर्नफोर्ड इन द बुक एलिमेंट्स. हर्बेरियम हा जो काही शब्द आहे तो पीटन डी टर्नफोर्ड यांनी त्यांच्या एलिमेंट नावाचं जे काही बुक होतं त्यामध्ये त्यांनी अगोदर जे आहे यूज केलेला होता या शब्दाचा. द आर्ट ऑफ हर्बेरियम वॉज इनिशिएटेड बाय ॲन इटालियन टॅक्झॉनॉमिस्ट लुका घिनी. आणि हर्बेरियमचं हे जे काही आर्ट आहे, कला आहे, ती लुका घिनी या इटालियन टॅक्झॉनॉमिस्ट यांनी सुरुवात याची केलेली होती. हर्बेरिया आर इफेक्टिव्ह टूल्स इन टॅक्झॉनॉमिक स्टडीज. म्हणजेच हे जे काही टॅक्झॉनॉमिक स्टडीज असतो, वर्गीकरणाचा अभ्यास असतो, त्याच्यामध्ये हर्बेरिया जो असतो हा एक परिणामकारक टूल म्हणजेच एक परिणामकारक शास्त्र म्हणून आपण याचा वापर करत असतो. अ हर्बेरियम इज essentially a dried plant specimen that is pressed, treated and mounted on standard size sheet in order to preserve it. आता हर्बेरियम काय असतं नीट समजून घ्या. तुम्हाला स्क्रीनवर एक शीट दिसते बघा. एका शीटवर काय केलेलं आहे, जे काही प्लांटचे जे काही पार्ट्स असतात ते काय करायचे, आपल्याला ड्राईड आणि प्रेस करायचे. आता बघा आपल्याला लहानपणी सवय असते, बुकमध्ये आपण जे काही प्लांटचं लीफ ठेवत असतो, एक पान ठेवत असतो झाडाचं, आणि त्याला थोड्या दिवसांनी बघितलं तर ते ड्राईड आणि प्रेस झालेलं आपल्याला दिसतं. त्याचप्रमाणे आपल्याला इथं करायचं असतं. प्लांटचे वेगवेगळे प्रकारचे जे काही पार्ट्स असतात त्याला आपल्याला काय करायचं असतं, ड्राईड करायचं असतं, आणि त्याच्यानंतर हे जे काही शीट असतं त्याच्यावर त्याला आपण चिटकवायचं असतं. आता हर्बेरियम कसं बनवतात ते व्यवस्थित बघून घ्या. बघा एका शीटवर प्लांटचं अवशेष ठेवलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यावर फेविकॉल टाकलं जात आहे, ठीक आहे. ते माउंट करण्यासाठी एक तर आपण फेविकॉल वापरू शकतो, सुई धागा वापरू शकतो, ओके. नीट बघा त्या शीटवर लेबल केलेलं आहे, आपल्याला कॉर्नरला दिसतं आहे, आणि सुई धागाने त्याला माउंट बी केलेलं आहे, ठीक आहे. डेट, प्लेस ऑफ कलेक्शन अलॉंग विथ डिटेल क्लासिफिकेशन हायलाइटिंग विथ इट्स इकोलॉजिकल पिक्युलॅरिटीज. कॅरेक्टर्स ऑफ द प्लांट आर रेकॉर्डेड ऑन द सेम. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही ही स्पेसीज जी आहे ती प्लांटची ती माउंट करणार शीटवर, त्या दिवसाची डेट, प्लेस ऑफ कलेक्शन म्हणजे ज्या ठिकाणामधून तुम्ही कलेक्ट केलं आहे त्या प्लेसचं नाव विथ डिटेल क्लासिफिकेशन, आणि त्याचं इकोलॉजिकल जे काही पिक्युलॅरिटीज आहे म्हणजे वैशिष्ट्य आहे त्याला तुम्ही तिथं दाखवायचं आहे, हायलाईट करायचं आहे. आणि याच सेम शीटवर तुम्हाला त्या प्लांटचं कॅरेक्टर्स जे असतात, ते वैशिष्ट्य असतात, ते रेकॉर्ड करायचे आहेत, ठीक आहे. लोकल नेम्स अँड द नेम ऑफ द कलेक्टर मे बी ॲडेड. या प्लांटचं जे काही लोकल नेम असेल, कॉमन नेम असेल, ते तुम्हाला इथं लिहायचं आहे शीटवर. नेम ऑफ द कलेक्टर. मित्रांनो इथं कलेक्टर म्हणजे इथं IAS ऑफिसर तो कलेक्टर नाही, इथं जो स्पेसिमेन जो आहे ते प्लांटची कलेक्ट करणारे तो कलेक्टर, ठीक आहे. त्याचंसुद्धा इथं नाव लिहायचं आहे. दिस इन्फॉर्मेशन इज गिवन ॲट लोअर राईट कॉर्नर ऑफ शीट अँड इज कॉल्ड लेबल. म्हणजे ही सर्व जी काही माहिती असते आपण शीटच्या लोअर राईट कॉर्नरला या इथं देत असतो सर्व माहिती, त्याला आपण इथं लेबल असं म्हणत असतो. आता इथं आपल्याला बॉटॅनिकल नेम, त्या स्पेसीजचं कॉमन नेम, फॅमिली, युजेस, लोकॅलिटी, रिमार्क्स, डेट, या सर्व गोष्टी आपल्याला इथं लिहायच्या असतात, ठीक आहे. अशा प्रकारे हर्बेरियम हा एक टॅक्झॉनॉमिकल एड्स आपण इथं बघितला आहे. दी सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट टॅक्झॉनॉमिकल एड इज बॉटॅनिकल गार्डन्स. बॉटॅनिकल गार्डन्स काय असतं ते व्यवस्थित समजून घ्या. बॉटॅनिकल गार्डन्स आर द प्लेसेस वेअर प्लांट्स ऑफ डिफरंट व्हरायटीज कलेक्टेड फ्रॉम डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड आर ग्रोन इन अ सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक इन अ इन विवो मॅनर. आता बॉटॅनिकल गार्डन काय असतं मित्रांनो,
ही अशी एक जागा असते, ठिकाण असतं की तिथं जगामधल्या वेगवेगळ्या ठिकाणामधून वेगवेगळ्या प्रकारचे जे काही स्पेसीज असतात प्लांटच्या ते कलेक्ट केले जातात आणि इथं त्यांचं सायंटिफिकली आणि सिस्टमॅटिक मॅनरने त्यांना ग्रो केलं जातं आणि त्यांच्यावर रिसर्च केला जातो. आता इथं एक तुम्हाला इन व्हिवो ही एक टर्म दिसते. मित्रांनो, 2 प्रकारच्या टर्म्स असतात, त्या इथंच आता क्लिअर करून घ्या. मित्रांनो, आता हे जे काही 2 टर्म्स आहेत, इन व्हिवो आणि इन विट्रो, या व्यवस्थित समजून घ्या. आता इन व्हिवो म्हणजे काय असतं की प्लांट असो किंवा ॲनिमल्स असो, ते डायरेक्ट आपण क्लिनिकल ट्रायलसाठी किंवा काही रिसर्चसाठी आपण त्यांना डायरेक्ट लॅबमध्ये घेऊन गेलं आणि त्यांच्यावरच क्लिनिकल आपण ट्रायल केली किंवा काही मेडिकल टेस्ट केली, तर त्या कंडिशनला आपण इन व्हिवो असं म्हणत असतो. आणि इन विट्रो म्हणजे काय असतं, तर आपण प्लांट असो किंवा ॲनिमल असो, त्याच्या बॉडीचं काही पार्ट असेल, सेल असतील, टिश्यू असतील, यांना कलेक्ट करून आपण लॅबोरेटरीमध्ये त्यांच्यावर काही क्लिनिकल ट्रायल आणि क्लिनिकल टेस्ट करत असतो. त्या टर्मला आपण इन विट्रो असं म्हणत असतो. या दोघे टर्म जे आहेत ते व्हेरी IMP आहे, 11th 12thसाठी पण आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये पण. ठीक आहे, म्हणून व्यवस्थित लक्षात असू द्या. प्लांट्स आर लेबल्ड म्हणजे जे काही प्लांट्स असतात त्यांना लेबल केलं जातं. लेबल म्हणजे काय, आपण आत्ताच त्याच्यावर डिस्कशन केलेलं आहे. द लेबल बोर्ड शोज सायंटिफिक ॲज वेल ॲज कॉमन नेम ऑफ द प्लांट. आणि जो काही लेबल बोर्ड असतो त्याच्यावर प्लांटचं सायंटिफिक आणि कॉमन हे दोघी नावं जे असतात आपल्याला इथं दिसून येतात. आता तुम्हाला इथं एक इमेज दिसते बघा, इथं बॅनियन ट्रीचं तुम्हाला एक इमेज दिसते. हे बॉटॅनिकल गार्डन आहे कलकत्त्याचं आणि इथं 255 year old बॅनियन ट्री म्हणजे 255 वर्ष जुनं असं वडाचं झाड आपल्याला इथं दिसून येतं. मित्रांनो, हा आहे द ग्रेट बॅनियन ट्री. हा भारतामधला सर्वात मोठा आणि सर्वात जुना असं बॅनियन ट्री आहे. त्याला आपण मराठीत वडाचं झाड असं म्हणतो. हा जवळपास 255 वर्ष जुना असा वडाचं झाड आहे. ठीक आहे, हा कलकत्त्याच्या हावडा या शहरामध्ये स्थित आहे. तुम्ही बघू शकता की कितीतरी वर्ग किलोमीटरपर्यंत हा जो काही ट्री आहे तो आपल्याला पसरलेला दिसत आहे आणि त्याचे जे काही शाखा आहेत त्या पण किती पसरलेल्या आहेत आणि जमिनीत त्या परत गेलेल्या आपल्याला दिसत आहे. खूप लोक या ट्रीला बघण्यासाठी व्हिजिट देत असतात. ठीक आहे, तर रिअलमध्ये हे ट्री कसं आहे हे दाखवण्यासाठीच मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे. ठीक आहे, व्यवस्थित बघून घ्या. द ग्रेट बॅनियन ट्री. द थर्ड इम्पॉर्टंट टॅक्झोनॉमिकल एड इज झूलॉजिकल पार्क्स. Zoological park, generally known as zoo, is a place of interest for common man. म्हणजे झूलॉजिकल पार्कलाच आपण झू असं म्हणत असतो आणि सामान्य माणसांसाठी हे एक कुतूहलाचं आवडीचं ठिकाण असतं. इन अ झू वाईल्ड ॲनिमल्स आर केप्ट इन कॅप्टिव्हिटी. म्हणजेच या झूमध्ये जे काही वाईल्ड ॲनिमल्स असतात त्यांना कैद केलं जातं, कॅप्टिव्हिटी. दे आर प्रोटेक्टेड अँड केअर इज टेकन टू प्रोव्हाइड कंडिशन्स सिमिलर टू देअर नॅचरल हॅबिटॅट XC2. आणि तिथं त्यांना असं वातावरण प्रोव्हाइड केलं जातं जे त्यांना त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये म्हणजे त्यांचं जी काही नैसर्गिक जागेमध्ये ते राहत होते त्याचप्रमाणे तिथं त्यांना वातावरण प्रोव्हाइड केलं जातं. XC2 म्हणत असतो. आता मित्रांनो, इथं परत 2 टर्म लक्षात घ्या, इथंच क्लिअर करून घ्या. XC2 आणि दुसरी असते इन सिटू. आत्ताच आपण एक्स व्हिओ आणि इन व्हिओ बघितलं, त्याचप्रमाणे आता XC2 आणि इन सिटू बघा. मित्रांनो, XC2 म्हणजे काय असतं, ही एक नैसर्गिक अशी जागा असते. म्हणजे तिथं जे काही प्राणी असतात ते एकदम मोकळ्याप्रमाणे तिथं फिरू शकतात त्या पूर्ण जागेमध्ये. ती XC2 अशी जागा असते. आणि इन सिटू म्हणजे काय असतं, आता इन सिटूचं तुम्हाला अगोदर एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला लवकर कळेल. तर प्राणी संग्रहालय जे असतील, अभयारण्य असतील, सँक्च्युरीज, या सर्व जे असतात ते काय असतात, इन सिटू असतात. म्हणजे एखाद्या नैसर्गिक ठिकाणी, समजा एखादं नैसर्गिक ठिकाण आहे, ठीक आहे, आणि या नैसर्गिक ठिकाणामध्ये आपण एवढी जी काही प्लेस आहे, एवढी जी काही जागा आहे त्याला बंदिस्त केलं, एक बाउंड्री ठरवून दिली
आणि त्याच्यामध्ये हे सगळे वाईल्ड ॲनिमल्स आपण तिथं ठेवले, तर ही जी काही कंडिशन होणार आहे त्याला इन सिटू असं म्हणू. ठीक आहे, इन सिटू कंडिशन म्हणू. आणि जी काही नॅचरल जागा होती ज्याच्यामध्ये प्राणी हे नैसर्गिकरित्या राहत होते त्या जागेला आपण एक्स सिटू असं म्हणत असतो. ठीक आहे, हा जो काही डिफरन्स आहे तो लक्षात असू द्या. हा 11th 12th आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये तुम्हाला व्हेरी IMP आहे. ठीक आहे. इन अ झू अ नॅचरलिस्ट कॅन स्टडी फूड हॅबिट्स अँड बिहेवियर ऑफ ॲनिमल्स. आणि जे काही नॅचरलिस्ट असतात ते जे काही निसर्गाचा अभ्यास करतात ते इथं या ॲनिमलचं जे काही फूड हॅबिट्स असते म्हणजे त्यांचे अन्नाचे जे काही सवयी असतात आणि त्यांचं जे काही बिहेवियर असतं, त्यांची वागणूक असते, यांचा स्टडी करत असतात. मित्रांनो, आता असं इमॅजिन करा की आपण खरोखरच एखाद्या झुलॉजिकल पार्कमध्ये म्हणजे झूमध्ये आलेलो आहेत. तर तुम्ही बघू शकता इथं वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल आपल्याला डायरेक्ट प्रत्यक्षामध्ये बघता येत आहेत. म्हणजे ते त्यांचं जीवन कसं जगत असतात जंगलामध्ये ते आपण सर्व प्रत्यक्षरित्या बघत असतो. म्युझियम आणि झुलॉजिकल पार्क यांच्यामधला डिफरन्स म्हणजे काय असतो, आपण जे काही झूमध्ये असतं ते लाईव्ह आपण ॲनिमल बघू शकतो आणि म्युझियममध्ये त्यांचे अवशेष जे असतात ॲनिमलचे ते प्रिझर्व केलेले असतात. इथं बघा तुम्ही पक्षी बघू शकता, हे बघा इथं मगर बघू शकता तुम्ही, ही मोठी घोरपड, स्नेक, इथं बघा तुम्ही टायगर बघू शकता, तो आपल्याला तिथं फिरताना दिसतोय. ठीक आहे, आता इथं तो शांतपणे बसलेला आहे. अशा प्रकारे आपण त्यांचं जे काही नॅचरल हॅबिटेटमध्ये ते राहतात त्याप्रमाणे आपण त्यांना डायरेक्ट इथं लाईव्ह असं बघू शकतो. अशा वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल आपण लाईव्ह बघू शकतो. ठीक आहे, हे फक्त एक्झाम्पल देण्यासाठी तुम्हाला हे व्हिडिओ दाखवले आहेत. फ्लोरा, मॅन्युअल्स, मोनोग्राफ्स अँड कॅटलॉग आर सम अदर टूल्स ऑफ मेंटेनिंग बायोडायव्हर्सिटी रेकॉर्ड्स. म्हणजे जे काही बायोडायव्हर्सिटी रेकॉर्ड असतात त्या रेकॉर्ड्सला मेंटेन करण्यासाठी फ्लोरा, मॅन्युअल, मोनोग्राफ्स आणि कॅटलॉग हे सगळे जे असतात हे एक टूल्स आहेत, म्हणजे एक शास्त्र आहेत किंवा साधनं आहेत. आता फ्लोरा काय आहे ते व्यवस्थित समजून घ्या. फ्लोरा इज द प्लांट लाईफ ऑकरिंग इन अ पर्टिक्युलर एरिया ऑन टाईम. म्हणजेच विशिष्ट वेळेमध्ये विशिष्ट ठिकाणी जी काही प्लांट लाईफ आपल्याला आढळून येते त्याला आपण फ्लोरा असं म्हणत असतो. अ मोनोग्राफ डिस्क्राईब्स एनी वन सिलेक्टेड बायोलॉजिकल ग्रुप. आणि मोनोग्राफ काय असतो, एक रँडमली सिलेक्ट केलेला बायोलॉजिकल ग्रुप असतो म्हणजे जैविक गट असतो. मॅन्युअल प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन कीज अबाउट आयडेंटिफिकेशन ऑफ स्पेसीज फाउंड इन अ पर्टिक्युलर एरिया. आणि मॅन्युअल आपल्याला काही माहिती प्रोव्हाइड करते कशासाठी, तर पर्टिक्युलर एरियामध्ये जे काही स्पेशीज आपल्याला जे काही स्पेसीज असतात ते आढळून येतात त्यांचं ओळख करण्यासाठी मॅन्युअल जे असतं ते आपल्याला काही इन्फॉर्मेशन आणि कीज प्रोव्हाइड करत असतं की जेणेकरून या पर्टिक्युलर एरियामध्ये जे काही स्पेसीज आढळून आले आहे त्याचं आपण ओळख करू शकू. द फोर्थ इम्पॉर्टंट टॅक्झॉनॉमिकल एड इज म्युझियम. मित्रांनो, म्युझियम हे खूप लोकांना माहीतच असेल. म्युझियममध्ये काय असतं तर जे काही प्लांट आणि ॲनिमल जे असतात या स्क्रीनवर बघू शकता तुम्ही ते प्रिझर्व केलेले असतात. ठीक आहे, म्हणजे त्यांना आपण तिथं प्रदर्शनासाठी ठेवलेलं असतं आणि प्लांट्स ॲनिमलला विशिष्ट प्रकारच्या केमिकलमध्ये काय प्रिझर्व केलेलं असतं. तर व्यवस्थित समजून घ्या. म्युझियम आर द प्लेसेस वेअर कलेक्शन ऑफ प्रिझर्व प्लांट्स अँड ॲनिमल स्पेसिमेन्स आर केप्ट. म्हणजे म्युझियम ही अशी जागा असते की तिथं प्लांट आणि ॲनिमलचे जे काही स्पेसीज असतात त्यांना काय प्रिझर्व केलं जातं. ओके, प्लांट्स अँड ॲनिमल स्पेसिमेन्स मे बी प्रिझर्व इन फॉर्मॅलिन इन ट्रान्सपरंट जार्स. म्हणजेच प्लांट आणि ॲनिमल स्पेसीज जे असतात किंवा स्पेसिमेन जे असतात त्यांना फॉर्मॅलिन म्हणजेच 10% to 40% फॉर्मल्डिहाइड ओके या केमिकलमध्ये एका ट्रान्सपरंट जारमध्ये यांना काय केलं जातं प्रिझर्व केलं जातं. ओके, जार्स आर लेबल्ड आणि त्या जारला काय केलं जातं लेबल केलं जातं. समजा एखादा स्नेक असेल त्या स्नेकला आपण त्या
ट्रान्सपरंट जारमध्ये ठेवलं आणि तो कुठल्या प्रकारचा स्नेक आहे त्याला आपण खाली त्या जारवर लेबलिंग केलं, नाव दिलं. अशा प्रकारचं तिथं सर्व आपल्याला या इथं म्युझियममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी दिसून येत असतात. लार्जर ॲनिमल्स लाईक बर्ड्स अँड मॅमल्स आर युजली स्टफ्ड अँड प्रिझर्व. आणि जे काही मोठे मोठे ॲनिमल्स असतात जसं बर्ड्स, मॅमल्स यांना स्टफ केलं जातं. स्टफ्ड म्हणजेच काय असतं, जे काही मोठे मोठे ॲनिमल्स असतात जसं टायगर आहे, ओके, यांचं काय केलं जातं, स्किन जी आहे ती काढून त्यांच्यामध्ये भुसा भरला जातो, ठीक आहे, आणि या म्युझियममध्ये ठेवलं जातं. त्याला आपण काय म्हणतो, स्टफ्ड असं म्हणत असतो, ठीक आहे. अँड दिस सायन्स इज नोन ॲज, आणि याच प्रकारच्या सायन्सला आपण टॅक्झिडर्मी असं म्हणत असतो, ओके. म्हणजे प्लांट आणि ॲनिमलला प्रिझर्व करण्याचं हे जे काही सायन्स आहे त्याला आपण टॅक्झिडर्मी असं म्हणत असतो. मित्रांनो, आता आपण हा एक म्युझियमचा व्हिडिओ बघत आहे. असं समजा आपण ते म्युझियमला व्हिजिट केलेली आहे आणि आपण सर्व जे काही ॲनिमल्स आहे तिथं ठेवलेले, प्रिझर्व केलेले आपण त्यांना बघत आहोत. इथं वेगवेगळ्या प्रकारचे आता आपल्याला पक्षी दिसत आहे, ॲनिमल्स पण आपल्याला दिसत आहे. यांची स्किन काढून त्यांच्यामध्ये भुसा भरून यांना प्रिझर्व केलं जातं. त्यांना आपण स्टफ असं म्हणत असतो. हे आपण आत्ताच बघितलं. अशा प्रकारे हे म्युझियम जे असतं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल जे असतात हे प्रिझर्व केलेले असतात, ठीक आहे. त्यांचं जे काही नॉलेज आहे ते आपल्याला मिळण्यासाठी. स्पेसिमेन्स इन ड्राईड फॉर्म आर ऑल्सो केप्ट इन म्युझियम. आणि जे काही ड्राईड फॉर्ममधले स्पेसिमेन्स असतात त्यांना पण आपण या म्युझियममध्ये काय करत असतो, स्टोअर करत असतो. We can even find systematic collections of shells, skeletons of animals, insect boxes in museum. आणि या म्युझियममध्ये आपण जे काही शेल्स असतील, ॲनिमलचे जे काही स्केलेटन्स असतील, सांगाळे असतील आणि जे काही वेगवेगळ्या प्रकारचे किडे असतील त्यांचे जे काही बॉक्सेस असतील त्यांना आपण म्युझियममध्ये ठेवत असतो. Thus, biological museums in educational institutes are reference hubs of biodiversity studies. आणि जे काही एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स असतात आणि त्यांच्यामध्ये जे काही बायोडायव्हर्सिटीचा स्टडी करण्यासाठी असे जे काही बायोलॉजिकल म्युझियम असतात त्यांचा रेफरन्स म्हणून यूज केला जातो. अँड मोस्ट इम्पॉर्टंट टॅक्झॉनॉमिकल एड इज बायोडायव्हर्सिटी पार्क्स. मित्रांनो, हे समजून घेण्या अगोदर आपण जे काही बायोडायव्हर्सिटी ही जी काही टर्म आहे ती व्यवस्थित समजून घेऊ एका डेफिनेशनच्या माध्यमातून. बायोडायव्हर्सिटी मित्रांनो, ही जी काही टर्म आहे व्हेरी IMP आहे. तुम्हाला 11th 12th आणि येणाऱ्या भविष्यात जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये व्हेरी IMP अशी टर्म आहे ती व्यवस्थित समजून घ्या. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, याला जर मराठीमध्ये आपण जैवविविधता असं म्हणत असतो, ओके. विविधता म्हणजे काय आपण ते डिटेल स्टडी केलेलाच आहे. त्यावरून तुम्हाला बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय याची लिंक थोडीफार लागलीच असेल. आता बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, ऑल द व्हरायटी ऑफ लाईफ that can be found on earth, plants, animals, fungi, microorganisms, as well as to the communities that they form and the habitats in which they live. That term are called as biodiversity. म्हणजेच पृथ्वी तलावर जे काही वेगवेगळ्या प्रकारचे जीवन आपल्याला आढळून येते, म्हणजे लाईफ आढळून येते, जसं प्लांट्स, ॲनिमल्स, फंजाय, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, हे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आढळून येतात. आणि ते काय करतात, एक विशिष्ट प्रकारची कम्युनिटी, समुदाय तयार करतात आणि त्यांचं एक विशिष्ट प्रकारचं काय हॅबिटॅट असतात, म्हणजे नैसर्गिक राहण्याची जागा असते, तिथं ते काय राहत असतात. या सर्व टर्मला काय म्हणतो आपण, बायोडायव्हर्सिटी. म्हणजेच काय, अशी एक जागा आहे, हॅबिटॅट आहे, नैसर्गिकरित्या अशी एक प्लेस आहे की तिथं कम्युनिटी फॉर्म करून, समुदाय फॉर्म करून वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ॲनिमल्स आहेत ते तिथं एकाच ठिकाणी राहतात. त्या टर्मला बायोडायव्हर्सिटी असं म्हटलं जातं. मित्रांनो, इथं एक एक्झाम्पल दिलं आहे बायोडायव्हर्सिटी पार्कचं, ते लक्षात असू द्या. लेट उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क, गुरेघर, महाबळेश्वर. दिस पार्क इज द बेस्ट मॉडेल फॉर कन्झर्वेशन ऑफ नॅचरल हेरिटेज इन अर्बन लँडस्केप्स. म्हणजे शहरी भागामध्ये जे काही नॅचरल हेरिटेज आहे त्याला कन्झर्वेशन करण्यासाठी हे एक बेस्ट मॉडेल आहे.
Systematic classification of living organisms is helpful in understanding the interrelations. म्हणजे जे काही आंतरसंबंध आहेत, इंटर रिलेशन्स आहेत, ते व्यवस्थित समजून घेण्यासाठी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं जे काही सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन आहे ते खूप मदतगार ठरतं, हेल्पफुल असतं. इन ऑर्डर टू अंडरस्टँड इंटर रिलेशन्स बिटवीन ऑर्गॅनिझम्स अँड मेंटेन हार्मोनी ऑन प्लॅनेट अर्थ, स्टडी ऑफ बायोडायव्हर्सिटी इज मस्ट. म्हणजेच ऑर्गॅनिझम्समध्ये जे काही इंटर रिलेशन्स असतं, आंतरसंबंध असतं आणि त्यांना प्लॅनेट अर्थवर मेंटेन करण्यासाठी, त्या सर्व गोष्टी समजण्यासाठी बायोडायव्हर्सिटीचा जो काही स्टडी असतो तो खूप गरजेचा असतो. ठीक आहे. दी लास्ट टॅक्झॉनॉमिकल एड इज की. की इज टॅक्झॉनॉमिकल एड यूज फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. म्हणजे प्लांट आणि ॲनिमलचं वर्गीकरणासाठी की जे आहे हे टॅक्झॉनॉमिकल एडचा यूज केला जातो. द की आर बेस ऑन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. ही की जे असतं ते कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्सवर अवलंबून असतं. म्हणजे जे काही आपण डिफरन्स करत असतो ॲनिमल्स आणि प्लांट्समध्ये किंवा ॲनिमल्समध्ये आणि प्लांट्समध्ये जे काही आपण त्यांच्यामध्ये जो काही फरक करत असतो त्या सर्व फरकांच्या आधारावर जे काही कॅरेक्टरिस्टिक असतं तेच कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर असतं. आणि याच्यामध्ये काय असतं, वन ऑफ द कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर गेट्स ॲक्सेप्टेड अँड अदर रिजेक्टेड. याच्यामध्ये काही कॅरेक्टर जे असतात ते ॲक्सेप्ट केले जातात आणि काही रिजेक्ट पण केले जातात. दिस स्टेटमेंट इन की इज कॉल्ड लीड. आणि या कीमध्ये जी काही स्टेटमेंट असते त्याला आपण लीड असं म्हणत असतो. ओके. नॉर्मली की आर ॲनालिटिकल इन नेचर. आणि की जे असतं हे एक विश्लेषणात्मक प्रकारचं त्याचं एक नेचर असतं. मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण संपूर्ण युनिट जे आहे लिव्हिंग वर्ल्ड ते इन डिटेल सर्व कन्सेप्ट क्लिअर केलेला आहे. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. जवळ असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून सर्व इम्पॉर्टंट व्हिडिओ जे काही मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाणार. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि मित्रांनो, जे काही कमेंट्स बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स प्रतिक्रिया मला नोंदवा जेणेकरून मला नेक्स्ट व्हिडिओ बनवताना एक दिशा आणि एक ऊर्जा मिळेल. आणि मित्रांनो, हा जो काही व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना पण ह्या व्हिडिओ लेक्चरचा फायदा होणार. ठीक आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. सेकंड युनिट आपण स्टार्ट करणार आहोत.